अखेर युद्धबंदी झालीच. जग तिसऱ्या महायुद्धाच्या संकटातून बाहेर पडले. काय घडले, कसे घडले पहा. इस्रायलने गाझापट्टीतून पॅलेस्टिनींना नेस्तनाबूत केल्यावर त्यांचे दुसरे लक्ष इराण होते. पॅलेस्टिनींचा खात्मा केल्यावर थोडी उसंत घेऊन शेवटी इस्रायलने पहिला हमला इराणवर केला. संपूर्ण जग हादरले, कारण इराण पण कमी नव्हता. इराणने पण मुतोड जबाब देत त्या हल्ल्याच्या बदल्यात इस्रायलला उलट उत्तर देताना इस्रायलच्या सर्वात सुरक्षित समजली जाणारी मोसादची इमारत इस्रायलमध्ये घुसून उद्ध्वस्त केली. यामुळे इस्रायल पण आतून हादरला होता. पण स्वतः सुरू केलेली लढाई थांबवायची कशी या विवंचनेत असणारा इस्रायल सर्व शक्तीने प्रतिहल्ला करत इराणला शह देण्याचा प्रयत्न करत होता. इराण मागे हटायला तयार नव्हता. इराणमध्ये मोठ्या हालचालींना वेग येत होता. नवनवीन धाडसी निर्णय आयातुल्ला खोमेनी घेत सुटला आणि त्याचाच परिणाम अमेरिकेवर झाला. जहाज दळणवळणाचा मार्ग इराणने बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संपूर्ण जगाला धक्का देणारा ठरला. इराणकडून जोरदार हल्ले वाढू लागले. त्यातच अमेरिकेने 2 दिवसांची मुदत दिली असली तरी त्याआधीच इराणवर भारी भक्कम बंकर बस्टर बॉम्बचा हल्ला करून इराणच्या अणुभट्टीला लक्ष्य करून या युद्धात उडी घेतली. पण इराणने अमेरिकेचे मनसुबे धुळीला मिळवत अमेरिकेचे कतारमधील अल उदेद हवाई तळाला लक्ष्य करत ते उद्ध्वस्त करत अमेरिकेला चोख उत्तर दिल्याने अमेरिका हादरली होती. अमेरिकेच्या हल्ल्याला दिलेले हे चोख उत्तर असल्याचे इराणच्या अधिकाऱ्यांनी सरकारी वाहिनीवरून सांगितल्यामुळे इराणी नागरिक रस्त्यावर येऊन सरकारला पाठिंबा व्यक्त करून विजयोल्लास साजरा करताना दिसले. आणि याचाच परिणाम म्हणून अमेरिकेने या युद्धात सहभाग घेतल्याने महायुद्धाची भीती संपुष्टात येऊन अमेरिका गुडघ्यावर आली व युद्धबंदीसाठी तयार झाली. इस्रायलने 2 दिवसात जर प्रतिहल्ला केला नाही तरच आम्ही सीजफायर करू असा सांगून स्वतः हल्ले थांबवले व नंतर इराकच्या अध्यक्षांना इराणशी बोलून युद्धबंदी करण्याचे नाटक करण्यास अमेरिकेने सांगितले व त्याला यश आले. पण यात सगळ्यात मोठी नाचक्की अमेरिकेची व अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची झाली आहे. इराणने केलेला प्रतिकार व युद्धनीती इतकी परिणामकारक ठरली की क्षेपणास्त्र सज्ज बलाढ्य इस्रायल देखील पहिल्यांदा 2 पावले मागे सरकला व युद्धबंदीसाठी अमेरिका व जगापुढे भीक मागू लागल्याचे दिसून आले. पण यात अमेरिका पण हतबल झाली होती. इराण जगू किंवा मरू या उद्देशानेच या युद्धात उतरल्याने डोनाल्ड ट्रम्प देखील स्वतःच्या निर्णयाने हतबल झालेले सर्व जगाने पाहिले. अशीच संधी भारताला देखील आली होती. 50-60 वर्ष पाकिस्तान भारताला दहशतवादाच्या कारवायांनी त्रस्त करत होता, रक्तरंजित करत होता. पहलगाम हल्ल्याने आलेली संधी भारताने गमावली. युद्धनीतीमध्ये वाकबगार असणारा भारत अमेरिकेच्या दबावाला बळी पडला की काय असेच भारतीय विचार करू लागले. इस्रायलची जशी कंबर इराणने मोडली तसाच कायमचा धडा पाकिस्तानला शिकवण्याची संधी मात्र भारताने गमावली आहे. इराण इस्रायल युद्धबंदीमुळे करोडो रुपयांचे नुकसान दोन्ही देशांचे झाले. पण जगात नाचिक्की झाली ती इस्रायल व अमेरिकेची. ही जगाने आता मान्य केलंय. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 80 80 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.